थोडेसे आणि इथे थोडासा नारंगी मास्टर्स संघ मागे पडलाय, परंतु पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा देतोय नारंगी मास्टर्स संघ. आणि शांताराम गरज सर, तुम्ही लवकर फिट व्हा आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने फलंदाजी करा असंच मी म्हणेन. इथे मात्र आजचा दिवस 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती, त्या सर्व माझ्या बांधवांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल तो म्हणजे उमेदवार मास्टर्स विरुद्ध जुचंद्र मास्टर्स. नक्कीच फरमाईश आली होती की इथे मात्र आम्ही समालोचन केलं पाहिजे आणि नक्कीच राहुल म्हात्रेंपर्यंत आमचा आवाज जर पोहोचत असेल तर नक्कीच इथे समालोचनाला मी सुरुवात करतोय. चला, कोण जेवायचं राहून गेलं असेल तर त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. शेवटची 5 मिनिटं फक्त काउंटर ओपन असणार आहे. तसेच अजून एक महत्त्वाची सूचना आम्ही करतोय ती म्हणजे जर कोणी बाहेर झेल पकडला त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु ते पारितोषिक फक्त प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही आहे. बघा, खेळाडूंना ही पारितोषिकं भेटतच असतात, परंतु प्रेक्षकांना आम्ही पारितोषिक ठेवलेलं आहे. त्यामुळे आता जर कोणी झेल पकडला, जर प्रेक्षक असेल तर रोख रक्कम 200 रुपये आळवे परिवाराकडनं दिले जातील. नितीन सर आम्हाला ही सूचना देत आहेत. ते सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मकरंद येत आहेत. फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, प्लीज विनंती करतोय. जुचंद्र मास्टर्स प्रफुल्ल आहे स्ट्राईक एंडला. इथे माझा पहिला चेंडू स्क्वेअर कट करतो, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. इट्स गॉन. पहिला धक्का. वेलकम डीजे. माहिती येते पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रफुल्ल हे 0 धावसंख्येवर बाद झाले होते आणि इथे देखील खराब फॉर्म कायम आहे असं मी म्हणेन. कारण पहिल्या चेंडूवर चांगला फटका होता, परंतु गॅप काही शोधू शकले नाही आहेत आणि चेंडू सरळ विसावतोय तो शॉर्ट पॉइंटच्या हातात आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. नक्कीच जर मंचावर लक्ष दिलं तर सर्व मान्यवर आमचे उमरमध्ये मास्टर्स संघाचे खेळाडू उपकर्णधार निलेश पाटील आहेत, जितेंद्र नाईक आहेत, भरत राऊत सर आहेत, त्यानंतर संदीप म्हात्रे आहेत. सर्वांचे आम्ही आमच्या शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सकाळच्या 17 पासून आपण आमचे गुरुवर्य नितीन आळवे सर तसेच भरत राऊत सरांचा आवाज ऐकला आणि आता मात्र आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय. आजचा दिवस शिवजयंतीचा दिवस, भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता, असे आपले श्री शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि आज भगवं वातावरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा मकरंद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर राम, ज्यांच्या नावामध्येच राम आहे असा हा फलंदाज. पहिला चेंडू 38 सर्कलच्या वरून फटकावतोय आणि धावसंख्येचा शुभारंभ करतोय, प्रारंभ करतोय तो म्हणजे राम. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 धावांवर. इथे मात्र एक मोठं आव्हान ठेवावं लागेल उमेदवार संघासमोर, कारण पहिल्या सामन्यामध्ये हाच तो संघ आहे ज्याने तब्बल 70 धावा ठोकल्या होत्या आणि कोण विसरेल नागेश यांची ती खेळी. 14 चेंडू 41 धावा ठोकून काढल्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा राम कट करतोय डीप पॉइंट मध्ये. ते क्षेत्ररक्षण होईपर्यंत हा ना मध्ये मला वाटतं 1 धाव पूर्ण होते, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना राम इथे धावबादच्या रूपाने बाद होतोय. अजून एक गडी बाद होतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. सकाळच्या 17 पासून माझं लक्ष आहे मान्यश्री भाग्योदय आळवे यांनी जी सीट पकडलेली आहे. अतिशय सुंदररित्या सामन्याचा आनंद घेतात आमचे बंड्यादा. नक्कीच पहिल्या माळ्यावरनं थेट प्रक्षेपण चालू आहे त्यांच्यासाठी आणि सकाळच्या 17 पासून मी बघतोय की अतिशय सुंदर सामन्यांचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो म्हणजे संजय जाताना दिसत आहेत. बघा, या मैदानाची जर स्थिती पाहिली तर कालचा दिवस हा असा होता, जर रात्री 10 वाजता ओम ब्रह्मदेव मास्टर्स आणि यंग खेळाडूंचा जर आपण चेहरा पाहिला असता
तर ते चेहरे मी कधीच विसरू शकत नाही, कारण संपूर्ण ग्राउंड भिजलेलं होतं. मी स्वतः इथे 12 वाजेपर्यंत होतो आणि टुर्नामेंट होईल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. परंतु नक्कीच मी हॅट्स ऑफ म्हणेन ओमरामदेव मास्टर्स संघातील सर्व खेळाडू, यंगस्टर खेळाडू ज्यांनी जी मेहनत केली आहे. कारण बघा डबल मेहनत करावी लागली. जी खेळपट्टी आखली होती ती पुन्हा आपल्याला सकाळी बनवावी लागली, पुन्हा एकदा चुना मारायला भरपूर मेहनत केली आहे. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा कट करतोय. आता मात्र गॅपमध्ये चेंडू गेला होता, पण शेवटच्या क्षणी एक चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामार्फत या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 5. बघा आमच्या जोडीला गुणलेखक म्हणून आम्हाला जॉईन झालेले आहेत. घोडबंदर गावचे सुपुत्र आहेत मनीष वैती. कोणत्याही प्रकारचे सामने असू दे नेहमीच आमच्या जोडीला गुणलेखन करत असतात. बघा समालोचन जर करायचं असेल व्यवस्थितरित्या तर नक्कीच गुणलेखकाची देखील तेवढीच चांगली साथ हवी असते आणि तीच आम्हाला मनीष वैती साथ देते. इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. बघा पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. त्याचा कुठेतरी फायदा उचलता आला पाहिजे फलंदाजाला, पण तसं काही घडत नाही. एक चांगली गोलंदाजी मकरंद मार्फत. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणी. इथे मात्र डायरेक्ट हिट होतोय, परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. अजय किणी सर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण म्हणेन, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. या दरम्यान मला वाटतं षटक संपतंय. पहिलं मकरंद यांचं एक पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु बांधून ठेवण्यात यश मिळाले ते म्हणजे मकरंद यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 6 धावा झालेल्या आहेत. उद्या देखील 8 तुल्यबळ संघ या मैदानात आपल्याला लढताना दिसणार आहेत. आजचा दिवस जवळजवळ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ, पहिला संघ मला वाटतंय घोडबंदर मास्टर्स हा संघ आहे. बघायचं दुसरा संघ कोणता पोहोचतोय आणि घोडबंदर मास्टर्सला आव्हान देतोय या सेमीफायनलमध्ये. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ओमरामदेव मास्टर्स संघातर्फे आगरी मास्टर्स 40+ ची ही स्पर्धा आपण पाहतोय. एक हिरवगार मैदान आपण पाहतोय. जर नारंगीच्या मैदानानंतर जर विचार केला तर नक्कीच या अभिनवच्या शाळेच्या मैदानाचा नेहमीच उल्लेख होतो. एक चांगलं आणि मेंटेन ग्राउंड म्हणून या मैदानाकडे नेहमीच पाहिलं जात आहे, परंतु भरपूर मेहनत झालेली आहे या मैदानावर. मित्रांनो जर विचार केला तर जवळजवळ पावसाळ्यात या मैदानात जवळजवळ कलिंगड, वांगी अशी शेती उगवली होती. भरत राऊत सर तुमच्या माहितीसाठी डोक्यापर्यंत माझ्या गवत होतं, कारण आम्ही लॉकडाऊन असल्यामुळे कमीत कमी मुलं शाळेवर येऊन थोडासा जिम करायचो आणि त्यावेळी जर परिस्थिती बघितली असती तर जवळजवळ आपण शेतात आलोय का अशी परिस्थिती होती. आणि आता बघा तुम्ही ग्राउंड काय मेंटेन केलंय. याच पंचांचा काहीतरी इशारा येतोय. गाडी आहे का समोर कोणाची? आरसे फिरवून घ्या. बघा आरसे जर चमकत असतील तर आरसे फिरवून घ्या मित्रांनो. या मैदानाचा विचार केला तर भरपूर धावा या मैदानात होत असतात, परंतु त्यासाठी तसं मैदान देखील मेंटेन करावं लागेल. बघा गवताची कटिंग अतिशय प्रॉपर झाली आहे आणि त्या सर्व खेळाडूंचं, सर्व जे आमचे ओमरामदेव युवा संघातील खेळाडू आहेत, मास्टर संघातील खेळाडू आहेत, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांच्यामुळेच आपण ही एक भव्य दिव्य आयोजन पाहू शकतोय. चला सामन्याला सुरुवात करा. थोडासा विलंब होतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन प्रशांत येतोय. एक उंचपुरा गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने. इथे मात्र काय घडलंय, मारायचा होता लेग साइडला, चेंडू बॅटची कड. चंद्र मास्टर्स संघाला धावसंख्या आहे ती म्हणजे 6 धावा असताना मला वाटते तिसरा गडी बाद होतोय. आमचे गुणलेखक मनीष वैती आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. एक खराब सुरुवात मी म्हणेन दोन्ही ओपनर्स मार्फत. प्रफुल्ल आणि हर्षद चांगली सुरुवात देऊ शकत नाही जुचंद्र मास्टर्स संघाला, परंतु मागील काही जर सामने बघितले तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा 6 ते 7 धावा आलेल्या आहेत आणि कुठेतरी नंतर तिसऱ्या षटकानंतर संघांनी टॉप गिअरमध्ये फलंदाजी केली आहे. त्यामध्ये सर्वात वरचं नाव जर बघितलं तर नागेश यांचं घेईन. उमेनमाळ संघातर्फे 14 चेंडू आणि तब्बल 41 धावा नाबाद ठोकल्या होत्या. इथे बघायचं आहे जुचेंद्र मास्टर्स संघातर्फे कोणता असा खेळाडू जो
जुचंद्र मास्टर्स संघाला तारणहार ठरतोय. बघा सामने चालू असताना बाईक घेऊन मैदानात जाऊ नका, आम्ही रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय. आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपणच थोडंसं सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानात प्रशांत येतोय आणि हर्षद मला वाटतं अजून देखील स्ट्राईक ची वाट पाहतोय. इथे मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने ऑफ साईडला ढकलून दिला जातोय. एक धाव धावतायत. दुसऱ्या धावेचा हा ना मध्ये मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. धावफलक हलता ठेवावा लागणार आहे तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला, कारण फलंदाजी जर बघितली उमेदवार संघाची अतिशय घातक अशी फलंदाजी आहे. आणि प्रथमच मला वाटतं हर्षद आता स्ट्राईकवर जाताना दिसत आहेत. सामना करतील प्रशांत. याचा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. हरेश आहेत तिथे, चांगली फेकी, काय घडलंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि अजून एक धक्का बसतोय. प्रशांत बाधतोय. जुचंद्र मास्टर्स संघ आता मात्र भरपूर दडपणात येताना दिसतोय. यस, वेलकम डीजे. धक्का बसतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत ते म्हणजे कांचन. प्रशांत याची जागा भरून काढण्यासाठी, कारण आता मात्र धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8 धावा झालेल्या आहेत आणि कुठेतरी चौथा धक्का बसलेला आहे तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. बघा तुम्हाला जर आव्हान ठेवायचं असेल तर कमीत कमी 45 ते 50 धावा या पूर्ण कराव्या लागतीलच, कारण उमेळमान संघाची फलंदाजी लाईनअप भरपूर मोठी आहे. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल तो म्हणजे हर्षद. इथे मात्र चेंडूच्या मेरिटवर खेळलं जाते, लाईन मध्ये खेळलं जाते. फक्त एक धाव, मोठा प्रयत्न केला जात नाही. हर्षद यांना माहिती आहे बघा, जर मी शेवटच्या षटकापर्यंत थांबलो तर नक्कीच मी मोठे फटके खेळू शकतोय. त्यामुळे प्रशांत याच्या गोलंदाजीवर कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानतायत आणि या एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा झालेत त्या म्हणजे 9 धावा. बघा या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर समाजसेवकांनी, भरपूर मान्यवरांनी, भरपूर दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. त्या सर्वांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय, कारण त्यांच्यामुळेच आम्ही ही एक भव्य दिव्य आयोजन आपल्यापर्यंत सादर करू शकतोय. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूवर नजर नव्हती. फक्त स्ट्रोक कंप्लीट केला, एक ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतोय. चेंडू जातोय निर्धाव. उर्वरित काम आहे ते म्हणजे यष्टिरक्षक नागेश पूर्ण करतोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणेन मी प्रशांत याची. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त मला वाटते 2-3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. एक धावून पूर्ण होतात. हरेश आहेत बघा, पुन्हा एकदा हरेशची फेकी बघा. नागेश थोडेसे मला वाटते चुकतायत. नक्कीच नागेशसाठी थोडासा यॉर्कर पद्धतीचा थ्रो झाला, त्यामुळे चेंडू काही हातात सापडत नाहीये आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. हरेश यांना कोण विसरेल, भरत राऊतचं मागच्या सामन्यामध्ये 4 झेल पकडले होते आणि त्याच हरेशची ही फेकी होती. जवळ इथे फलंदाज अजून एक बाद होऊ शकला असता, पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या दरम्यान षटक संपते दुसरं. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा झाल्या आहेत. 5.5च्या सरासरीने संघ मजल मारताना दिसतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघ. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे थोडीशी डीजे वादकासाठी, तर मी संधी देतोय. यस, वेलकम डीजे. एक महत्वाचा बॅनर लागताना दिसतोय तो म्हणजे नंदन पाटील आम्हाला दिसत आहेत बघा. भरत राऊत सर, तुमच्या माहितीसाठी, जर ग्राउंडची मेहनत आम्ही करत असतो, जर आमचं 100% योगदान असेल सर्वांचं मिळून, तर त्यापैकी जवळजवळ 50% योगदान हे नंदन पाटील याचं असतंय. तर भरपूर मी कौतुक करेन या मुलाचं.
आणि अस्मी स्पोर्ट्सचा बॅनर लावताना देखील नंदन दिसतोय. नक्कीच अस्मी स्पोर्ट्सचं देखील भरपूर मी थँक्स म्हणेन, कारण जे आपण टी शर्ट्स पाहतोय अंपायरच्या, कॉमेंटेटरच्या, तसेच मॅन ऑफ द मॅचच्या, त्या आम्हाला अस्मी स्पोर्ट्स प्रोप्रायटर राहुल पाटील यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. त्यांचं देखील आभार मानतोय. या दरम्यान अजून एक धावून पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाले 12. नक्कीच उमेदवार मास्टर्स संघ विचार करत असेल की मोठे फटके जर येत नाही, एकेरी दुहेरी धावसंख्येवर नक्कीच त्यांना देखील समाधान वाटत असेल, परंतु आता मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे जुचंद्र संघाला. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑन रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. बघा फेकी, बघा अचूक फेकी होते. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. बघा बाउंड्रीवरनं फेकी करतायत आणि अतिशय सुंदर फेकी पाहायला मिळते. एकच धाव, चांगली गोलंदाजी झेपी मार्फत. इथे मात्र पुढचा चेंडू फुलटॉस परिस्थितीचा चेंडू होता. बॅटची कड घेतोय आणि अजून एक फलंदाज बाद. शेवटच्या क्षणी इथे मात्र झेल हातात विसवतोय. इज गॉन. वेलकम डीजे. थांबवतोय. बघा अजून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आलेली आहे. नितीन सर, बघा तुम्ही बघितलं असेल की नाही, पण उमेदवार मास्टर्सचे जेवढे खेळाडू दिसत आहेत त्यांच्या पायामध्ये एकच शूज आहे. आणि आमच्यापर्यंत माहिती येते की गावातील जे आगरी मंडळ आहे त्यांनी जवळजवळ सर्व खेळाडूंना, म्हणजे जे 40 खेळाडू असतील 50 खेळाडूंना त्या शूज दिलेले आहेत. नक्कीच मी वेल डन म्हणेन उमेदवार मास्टर्स, यस उमेदवार आगरी मास्टर्स, वेल डन वेल डन. अतिशय सुंदर. मी प्रथमच पाहतोय की सर्व खेळाडूंच्या पायात त्या शूज आहेत आणि जवळजवळ 50 खेळाडूंना त्या शूज देण्यात आले आहेत. वेल डन उमेदवार आगरी मास्टर्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते जेपी. फुलटॉस पर्याय चेंडू बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. अजून एक धक्का बसतोय. इज गॉन आणि संधी निर्माण होते डीजे साठी. यस डीजे. डीजे ऑपरेटरला थोडंसं थांबवतोय कारण आमच्या स्टेजवर अमृततुल्य चहा आलेला आहे. मान्यश्री मनोज पाटील आणि रविदादा चहाची सेवा पुरवताना दिसत आहेत. आणि नितीन सर आमच्यापर्यंत माहिती पोचवा, अमृततुल्य चहा आहे आणि हा कुठून आलेला आहे. नक्कीच थोड्या वेळानंतर नितीन सर जेव्हा माईकवर येतील तेव्हा या चहाची देखील माहिती आपल्यापर्यंत पोचणार आहे. नवीन फलंदाज पुष्पराज येतोय. इज ऑन अ हॅट्रिक. जेपी यांच्यासाठी संधी आहे. बघा हॅट्रिक पूर्ण करू शकतायत. 2 गडी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा जेपी. इथे मात्र हॅट्रिक तर हुकते, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीत. लॉंग ऑन मध्ये बघा पुन्हा एकदा हरेश फ्रेम मध्ये दिसत आहेत. हरेश यांना तुम्ही गेम पासून लांब ठेवू शकत नाही आहेत. मागच्या सामन्यामध्ये बघितलं जवळजवळ 4 झेल पकडले होते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. ते मात्र काय घडलंय. अजून एक चेंडू निर्धाव. नक्कीच इथे मात्र नागेश प्रश्नात पडलाय की स्टंप अशा कशा काय वाचल्या. अजून एक चांगला चेंडू जातोय निर्धाव. षटक संपतायत 3. या दरम्यान धावा झालेत त्या फक्त आणि फक्त 14 धावा झालेल्या आहेत. भरत सर बांधून ठेवलेला आहे ते म्हणजे उमेदवार मास्टर्स संघाने, ते म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. यस नक्कीच. बघा जुचंद्र संघ जर म्हटला तर नक्कीच भरपूर मोठी नावं या जुचंद्र गावातनं बिलॉंग्स करतात. कलेचं माहेरघर जर म्हटलं तर आपण जुचंद्रकडे नेहमीच आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या कला जर पाहायच्या असतील तर तुम्ही जुचंद्र गावात नक्कीच जाऊ शकता. कलाकारांचं एक गाव, एक माहेरघर जर कुठचं गाव असेल तर जुचंद्र. आणि हे जे 2 फलंदाज आहेत यांची देखील आम्हाला माहिती येते की कोणत्याही क्षणी हे सामना फिरवू शकतायत. यस क्रिकेटची पंढरी देखील आपण जुचंद्र गावाकडे पाहतोय आणि तसेच 2 फलंदाज आपल्याला मैदानात
दिसत आहेत. आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे हरेश येतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये मारा. बघा काय चेंडू टाकलाय. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो हरेश साठी. अजून एक धक्का बसतोय आणि संधी निर्माण होते डीजे साठी. धन्यवाद डीजे. अजून एक धक्का बसतोय. नक्कीच आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मला वाटते 7वा धक्का बसलेला आहे हा. आणि कुठेतरी एका बिकट परिस्थितीमध्ये दिसतोय तो म्हणजे जुचंद मास्टर्सचा संघ. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 14. पुन्हा एकदा हरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. पुढचा चेंडू आता मात्र पंच ऍक्शन मध्ये येताना दिसत आहेत. मिस्टर अजय किणी सर आम्हाला इशारा करतायत की हा चेंडू डाव्या एसटीच्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळे अवांतर चेंडू घोषित होतोय. अवांतर चेंडूने एक धाव धावून पूर्ण होते. माफ करा, एक धाव जोडली जाते. इथे मात्र चांगला कमबॅक म्हणेन हरेश मार्फत. चेंडू जातोय निर्धाव. एक चांगली गोलंदाजी हरेश मार्फत पाहायला मिळते. इथे मात्र लॉफ्ट करतोय चेंडू. बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. इज गॉन. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघाला. मला वाटते 8 गडी बाद झाले आहेत भरत राऊत सर. आणि इथे मात्र संधी आहे ती म्हणजे एक 35चा फलंदाज आता मात्र मैदानात येऊ शकतोय. बघावं लागेल हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण नजरा आहेत या फलंदाजावर. नवीन फलंदाज मला वाटतं स्वप्नील येताना दिसत आहेत. स्वप्नील मुकादम अजून एक महत्वपूर्ण नाव या जुचंद्र मास्टर्स संघातील. आणि आज मात्र संधी येते, कारण भरपूर दिवसानंतर मला वाटते ही संधी आली असेल 8वा फलंदाज बाद झाल्यानंतर. त्यामुळे चेहऱ्यावर तर स्वप्नील यांच्या स्माईल आहे, परंतु तशी फलंदाजी नक्कीच करावी लागेल. हलक्या हाताने इथे मात्र पुश करतोय आणि एक धाव मिळवतोय. पुष्पराज यांना माहिती आहे बघा स्वप्नील कडे कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि मोठे फटके खेळणे ही मात्र जुचंद्र मास्टर्स संघासाठी काळाची गरज बनलेली आहे. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 16 धावा झाल्या आहेत. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. थोडस काहीतरी कान मंत्र देताना दिसत आहेत ते म्हणजे पुष्पराज. स्वप्नील यांना पाहावं लागेल कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. हवेचा ओघ जर पाहिला तर नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी हा हवेचा ओघ दिसतोय. ते माझ्या ब्लॉक हॉल मध्ये माझा अतिशय सुंदर गोलंदाजी मी म्हणेन. हरेश यांची एक धाव धावून पूर्ण करतायत. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. लॉंगॉन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे. या दरम्यान एक धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. 17 लॉस फॉर 8 विकेट्स. पुन्हा एकदा हरेश टू पुष्पराज. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू अवांतर ठरतोय. अजून एक धाव अवांतरच्या रूपाने जोडली जाते ती म्हणजे जुचेंद्र मास्टर्स संघाला. नक्कीच जुचेंद्र मास्टर्स संघ विचार करत असेल धावा येऊ द्या, कशाही येऊ द्या, त्या फक्त आल्या पाहिजेत. इथे मात्र अतिशय सुंदर कट पाहायला मिळतोय. मकरन मार्फत चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार निघून जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22. 22 धावा झाल्या आहेत. षटक संपतायत 4. आणि या दरम्यान आमच्या मंचावर आगमन होत आहे मान्य श्री जितेंद्र गोविंद म्हात्रे यांचं. नक्कीच मागे एक त्यांचा बॅनर लागलेला आहे आणि आतापर्यंत आमच्यापर्यंत काही सूचना आली नाही आहेत. जर बॅनरवर चेंडू लागला तर नक्कीच जितेंद्र गोविंद म्हात्रे यांच्यातर्फे देखील पारितोषिक देण्यात येणार आहे. या षटकारासाठी 500 रुपये. बघा लगेच इथे ATM ओपन होत आहे.
बघा, जर तुम्हाला तिथे षटकार ठोकायचा असेल तर तिलकरत्ने दिलशान याच्या स्टाईलमध्ये तुम्हाला दिलस्कूप खेळावा लागेल तरच, किंवा ओम ब्रह्मदेव संघातील एक खेळाडू रवींद्र भगत सर यांच्या स्टाईलमध्ये तुम्हाला स्कूप खेळावा लागेल तरच त्या बॅनरवर तुम्ही षटकार ठोकू शकताय. तसेच ओम ब्रह्मदेव मास्टर संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री अमृत पाटील यांचं देखील आगमन होत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हेमंत पहिला आज चेंडू लॉफ करतो. प्रसिद्धी दाखवून देतो या स्वप्नील मुकादम इज ऑन फायर मूड मध्ये दिसतोय. पहिल्या चेंडूवर चेंडू सरळ लॉफ करतोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा. पुन्हा एकदा हेमंत पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये चांगला कमबॅक म्हणेन. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न होईल परंतु तसं होत नाहीये का? स्वप्नील यांनी स्ट्राईक घेतली नाहीये. सगळ्यांना पडलेला हा मोठा प्रश्न असेल. एक धाव मिळते. धावसंख्या झाले 29 धावा. बघा पुष्पराज पुन्हा एकदा स्ट्राईक वर येत आहे. पुष्पराज देखील कॅपॅसिटी आहे. मोठे फटके खेळू शकतायत. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. इथे मात्र चांगलं कमबॅक ते म्हणजे हेमंत मार्फत एक धाव धावून पूर्ण होत आहे. दुसरी धाव धावून पूर्ण होते. नक्कीच आपलं जे मंदिर आहे वामन देवाचा तिथे चेंडू आदळतोय त्यामुळे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 31 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक मैदानात आपण पाहतोय. हेमंत यांच्या मार्फत धावा झालेत. 31 गडी बाद झालेत ते म्हणजे 8. ते मात्र थोडंसं स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा 2 धावांची संधी आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि 2 धावा मला वाटतं धावून पूर्ण होत आहेत. याच घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. या आतमध्ये चेंडू गेला होता त्यामुळे नक्कीच पंच विशाल नाईक सरांचा इशारा येतोय. 2 धावा. धावसंख्या झाले 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील हेमंत टू पुष्पराज. इथे मात्र लॉफ्ट करतोय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येतोय. 6 धावांसाठी षटकार. जतीनसाठी सुवर्ण संधी होती. जर झेल पकडला असता तर 200 रुपयाचा मानकरी ठरू शकला असता. कारण आता तो खेळाडू नाहीये सद्यस्थितीमध्ये तो प्रेक्षक आहे. नक्कीच सुवर्ण संधी आहे. इथे अजून एक लॉफ्ट करतोय चेंडू. बराच वेळ हवेत आहे. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान मला वाटतं पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. याचा कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय त्यामुळे 2 धावा घोषित होत आहेत. या 2 धावांनी 41 धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर्स संघ. धावसंख्या झाले 41 आणि 42 धावांचं एक आव्हान ठेवण्यात येत आहे ते म्हणजे उमेळमान मास्टर्स संघासमोर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत 41 42 धावांचं आव्हान आहे आणि या 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने हे आव्हान पूर्ण करतील हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. या उर्वरित 5 षटकांसाठी नक्कीच मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर नितीन आळवे सरांना आणि या दरम्यान संधी उपलब्ध झाले ते नक्कीच डीजे ऑपरेटरला विनंती करेल की डीजे वाजू दे. यस वेलकम डीजे.
तब्बल 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत प्रणित आम्हाला प्रश्न विचारला. राजू पाटील सरांना मी विनंती करतोय आणि थोड्या वेळा पाहुणे आल्यानंतर थोडस व्यासपीठ खाली करा. प्रमुख पाहुण्यांसाठी विनंती करेन. स्वतः मनोज पाटील बघा चहा सर्व या मॅच मध्ये रंगत आणि टेनिस विषय ओम ब्रह्मदेव मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित आगरीगोळी मास्टर क्रिकेट संघ आज ही स्पर्धा 197 देशांच्या युट्यूबच्या माध्यमातून बोलबाला पहिला दोन्ही जितेंद्र संघाला विनंती आहे एखादा खेळाडू पाठवून द्या. अशोक मंकड आणि विनू मंकड विकेट ही खूप प्रसिद्ध होती. फ्लाइट डिलिव्हरी पुढे विजय करतो. रफंट असा सामना होणार आहे. मीरा मंदिर महापालिकेचे कर्मचारी आमच्या परिसरातील त्या सर्वांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वामनदेव तुम्ही बघताच स्वयंभू फ्लाइट डिलिव्हरी बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू होते. मिडॉनला सर्कलच्या आतमध्ये कलेक्ट करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. हा काहीतरी गेम प्लॅन असेल बघायचं आहे. फलंदाज तिकडे थोडेसे नाराज झाले. दुसरी धाव घेताना तिथे फलंदाज बाद. मात्र एक धाव तिथे मिळाली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. ऑलराऊंडर टेस्ट क्रिकेट रँकिंग मध्ये आर अश्विन हा 5व्या क्रमांक. यांचा आहे कोणता उमेदवारांचा आहे मग कोणाला बॅट्समन कोणाला उमेदवारांचा बॅट्समन आहे ना बाबा. हे बॅट्समन सांग ना बाबा एवढं विचारतो एवढं सांग जरा. नवीन फलंदाज
जेपी राम कमेंट बघतो फ्लाइट डिलिव्हरी फुल टॉस चेंडू डिप्स करले क्षेत्रामध्ये खूप वेगाने तिकडे बघा हा धावसंख्या ती म्हणजे 9 राम स्वतःच्या विचारात कारण धावा करायच्या 42 धावा बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू होते डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे कलेक्ट करतात का या घोडबंदर परिसरातील मनीष वैती अतिशय चांगले स्कोरर 2014 ला इंग्लंडला गेले होते परीक्षा देण्यासाठी पास झाले आणि आज माझ्या उजव्या साईडला देव लोकांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो हिशोब किताब मात्र इकडे आम्ही मनीष वैती सरांना इथे आमंत्रित केलेले आहे व्हाईटचा तिकडे इशारा येतोय धावसंख्या ती म्हणजे 12 देव लोकांमध्ये जर बघितलं तर चित्रगुप्त सर्व हिसाब किताब सांभाळायचे मात्र या मास्टर क्रिकेटचा हिसाब किताब फिलहाल तरी आमच्या बाजूला मनीष वैतीकडे बसलेले आहेत दॅट्स अ व्हेरी गुड स्कोरर पुन्हा एकदा राम फ्लाइट डिलिव्हरी फ्लिक करतायत ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये आपण एक चेंडू तिथे एक खेळाडू तिकडे बघतोय आणि या धावेने मला वाटतं षटक संपते पहिलं आणि धाव संध्याकाळचं वातावरण नसेल तर माणूस पाटील तुमच्यापर्यंत पोहोचतील गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय स्वप्नील 35 चा खेळाडू आहे अपेक्षा जास्त असतील विशाल नाईक आणि अजय केनीसर दोन दिग्गज पंच त्यांच्या जोडीला साथ देण्यासाठी अमोल वेतोस्कर पंकज पाटील खूप सहकार्य केलं मात्र काल प्रणित आपण जर बघितलं तर हॅलो 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 70% क्रिकेट तर 30% नशीब असावं लागतं मित्रांनो लक्षात ठेवा मग तो कुठचाही असून दे पार्टनरशिप संसाराची असून दे का क्रिकेटची ती जर झाली तर त्याचा एंड सुद्धा अतिशय गोड होतो मित्रांनो लक्षात ठेवा स्वप्नील कमेंट बॉक्स कडून फ्लाइट डिलिव्हरी वेट अँड वॉच स्वतः निलेश मात्रे तिकडे आहेत थ्रो करेपर्यंत संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19 पुन्हा एकदा 19 आकडाला आजचा दिवस 19 फेब्रुवारी 1630 आई शिवाई देवीला आई जिजाऊंनी नवस बोलला होता मला जर पुत्र झाला तर मी त्याचं नाव तुझ्याच नावाने ठेवीन आणि तोच आजचा दिवस महाराष्ट्राचा सह्याद्रीचा छावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले गेले शिवनेरी किल्ल्यावर धावसंख्या 19 फुलटॉस चेंडू फ्लिक करतात ऑन साइडला डिस्कर लागला तिकडे
फलंदाज तिकडे बाद दुसरी धाव घेताना आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20. फलंदाज चैत्रपाक तो दिवस आईचा खूप मोठा उत्सव असतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर ज्यांनी आतापर्यंत मास्टर क्रिकेटमध्ये असा इतिहास कोणी घडवला नाही जो इतिहास या खेळाडूने घडवला. 14 चेंडू आणि 41 धावा. तर अलंकार तरेला मी विसरणार नाही. 12 चेंडू 50 धावा. 13 चेंडू मध्ये दिलीप दादा पांजू यांच्या 50 धावा आहेत. मात्र इंड्स क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी चेंडू मध्ये 50 धावा डॅझलिंग मापसा स्वप्नील असनोडकर याचे मोठे बंधू पुनाजी असनोड यांचा हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या लुईसला सुद्धा विसरून चालणार नाही. T10 अबुधाबीमध्ये जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये 9 चेंडू मध्ये लुईसने 50 धावा केल्या. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. एक धाव तिथे मिळते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या एक शुभ आकड्यावर येऊन पोहोचते ती म्हणजे 21. 21 आकडा आला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 21 वेळा इंडियन टीमला टेस्ट क्रिकेटमध्ये विजय प्राप्त झालाय. विराट कोहली थोडासा दूर आहे. एक मॅच रेकॉर्ड बरोबर करण्यासाठी मान सन्मान स्टोक कशाला म्हणतात तर ही डिलिव्हरी तुम्ही बघितली अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. गुडलँड स्पॉटला चेंडू पडला होता मात्र फलंदाजाने ते ओळखलं मान सन्मान दिला. स्वप्नील स्वतः चेंडू कलेक्ट करण्यासाठी तिकडे गेले. ओहो फ्लाइट डिलिव्हरी क्या बात है. नरेंद्र हिरबानी स्टाईल रेकॉर्ड केला होता डेब्यू मॅच मध्ये. नक्कीच आकडा आल्यावर मी तुम्हाला सांगेन. षटक संपते 2. धाव संख्या आहे ती म्हणजे 22 आकडा. आर अश्विन चेन्नईच्या चपाक स्टेडियम मध्ये आतापर्यंत आर अश्विन जितक्या मॅच खेळलाय त्या मॅच मध्ये त्यांनी 22 विकेट आतापर्यंत त्या स्टेडियमवर त्या ग्राउंडवर घेतलेले आहेत. कारण धावसंख्या ती म्हणजे 22. 18 चेंडू 20 धावा. राजेंद्रला मी भरपूर महिन्यानंतर बघतोय गोलंदाजी करताना. वोडाफोन या कंपनीमधून सुद्धा लेदर क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारे करतात. इट इज अ हार्म ॲक्शन रिलीज ऑफ द डिलिव्हरी अँड व्हेरिएशन इज गुड. बघायचं मात्र आज राजेंद्रवर जबाबदारी खूप मोठी आहे. गेम प्लॅन करतात फिल्डिंग मध्ये खचाखच दर्शक वर्ग इकडे बसलेला आहे. इज ऑन कॅपॅसिटी 35,000. मात्र ती कॅपॅसिटी उद्या वाढणार आहे कारण उद्या मेगा फायनल खूप महत्वाचा दिवस आहे. उद्याचा दिवस संजयला आपण बघतोय डीप वाईडिश ऑर्थोडॉक्स लॉंगनला व्हाईट कॅप घालून. शॉट ऑफ लेंथ लाईन तिकडे व्यवस्थित नाही. अंपायर थोडेसे वॉर्मअप करतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23. हवेमध्ये चेंडू आहे. संजय तिकडे अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. गडी तिकडे बाद होतो. राजांचं नाव खूप मोठं आहे महाराष्ट्राच्या बाहेर. सकाळीच मी सांगितलं होतं व्हिएतनामच्या राणीने जेव्हा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्या एखाद्या छोट्याशा सोन्याच्या पेटीमध्ये घेतली. एका पत्रकाराने राणींना प्रश्न विचारला का ही माती मॅडम तुम्ही तुमच्या सोन्याच्या पेटीमध्ये घेतले हे कारण आम्हाला समजलं नाही. त्यावेळेला राणींनी काय सांगितलं नक्कीच येणाऱ्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगेन.
थोडंसं थांबावं लागेल. आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा, मात्र आजचा दिवस हिंदुत्वाचा, अस्मितेचा. राजेंद्र बघा, परफ्यूम डिलिव्हरी. इम्रान खान आणि कपिल देव निकन्स यांच्यामध्ये ही डिलिव्हरी झाली होती. आणि कोण विसरेल इम्रान खानला. अब्दुल कादर नेहमी म्हणायचे इम्रान खानला का मला वन डे क्रिकेटमध्ये तू का घेत नाही. नक्कीच सांगेन तो सुद्धा इतिहास. शॉट ऑफ प्लेन, थोडीशी जागा बनवली, फाईन क्षेत्र. गोलंदाजी करताना प्रणित काय केलं पाहिजे, तर पेस गोलंदाजी जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट विकेटवर करता तर सर्वात महत्वाचं आहे ती म्हणजे लाईन अँड लेंथ ही तुमच्याकडे असली पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचे महान तेज तर्रार गोलंदाज डॅनिस लिली सरांनी सांगितलं होतं. कान मंत्र दिला होता सचिन सरांना. आता मात्र वेट सांगतात का अशी बॅटिंग झाली पाहिजे. मारायची काय गरज आहे, तुम्हाला फक्त रूम द्यायचं आहे ओपन ग्राउंडला. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 31. 30 आकडा का येत नाही. मला आगरी समाजाच्या जगन्नाथ भोईर, भिवंडी, वडपेगाव 30 वर त्यांचा हा खूप मोठा रेकॉर्ड इतिहास आहे. हा कॅच पकडण्यासाठी मात्र बघा 2 धाव मिळतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 33. जनार्दन भोईर त्यांचं नाव, भिवंडी वडपेगाव. मात्र 30 आकडा अजून आला नाही. पायाखालची जमीन जाईल तो इतिहास ऐकल्यावर. बघा आमच्या येवले अमृतले टी मनोज पाटील आणि रवी पुन्हा एकदा व्यासपीठावर चहा आणा मनोज, असं अमृत पाटील सांगतात. सर्वांना भेटणार आहे, लक्षात ठेवा. सर्वांनी मन मुराद आनंद घ्या. रिव्हर्स नॉट सक्सेसफुल, कारण त्यासाठी तुमच्याकडे लुक्स आणि तुमचा फुटो. मला ग्लेन मॅक्सवेलची खूप आठवण होते हा शॉट बघितल्यानंतर. मात्र टेनिस विश्वामध्ये नरेश सावंत सरांना मी विसरू शकत नाही. धावसंख्या स्टेज इकडे आलेलं ज्या कोणाला प्रवीण, काय नाव आठवलं मला, प्रवीण तांबे, डी.वाय. पाटील, राजस्थान रॉयल्स मॅचलेस 11 या संघातील एक अतिशय चांगला ऑलराऊंडर असा खेळाडू प्रवीण तांबे. डी.वाय. पाटील आणि राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळायचे. मात्र शिवम दुबेनी एका षटकामध्ये 32 धावा प्रवीण तांबेला केल्या होत्या T20 क्रिकेटमध्ये. हलक्या हाताने फक्त ग्लान्स करतायत, अगोदर बॅट दाखवतायत. स्लिम डाऊनला तिकडे चेंडू जातोय. 11 चेंडू आणि 8 धावा. विशाल नाईक सर सांगतात बॅट आहे 11-8. शॉट ऑफ नवीन फलंदाज हरीश. 10 चेंडू. चला घोडबंदर मास्टर्स
वॉर्मअप करा चहा घेतला असेल तर. सेमी फायनल, दॅट्स अ बिग मॅच. बघायचं मात्र या मॅच मध्ये कुठला संघ जिंकतोय. चार ट्रॉफीज तुम्ही बघतायत. बघा शरीराचा जवळून जरी घेतला असला तरी आउट साइड लेग स्टंप चेंडू आहे, कंपल्सरी वाईट आहे. हा टेनिस विश्वाचा नियम आहे. समोर धूर्त अंपायर आहेत विशाल नाईक, स्क्वेअर लेग अंपायर अजय किनी, 35 ते 30 वर्षाचा अनुभव. येस 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 क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होते. आजचा दिवस गाणी लागली पाहिजे. आम्ही कुठेही महाराष्ट्रात गेलो आज सांगतो विचारतोय ते बघ परत. 6 पाहिजे 6. आमचे स्कोरर लिहितात तिकडे 8-6 ना. बघा बरोबर. होते कधी कधी फोन आला ना मगाशी, कधी पण लक्षात ठेव. षडापले आता इतक्या बरोबर सांग मला परत किती पाहिजे आता. 7-5 ना. 7 पाहिजे. 6 पाहिजे. आता एक काढली. 5 पाहिजे. 7 चेंडू 5. पुन्हा एकदा फ्लिक. स्वप्नील मुकादम जिसमें है दम वो लेग बायचा इशारा दिला पंच विशाल नाईक सरांनी. 6 चेंडू आणि 4 धावा. मनोज पाटील चहा घेऊन या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहुणे आलेले आहेत. सहा चेंडू प्रवीण प्रवीण पाटील एकटे बसलेले आहेत लाल टी शर्ट घालून. खूप कसला विचार करतोस. 7:30 नंतर ना. हो हो अजय म्हात्रे साहेबांनी पार्टी डिक्लेअर केलेली आहे, टेन्शन घेऊ नको. आज अॅनिव्हर्सरी आहे. 50% प्रभाकर म्हात्रे देतील, 50% अजय म्हात्रे देतील.
येस, पार्टनर तर असला पाहिजे आयुष्यामध्ये. मग ती पार्टनरशिप आयुष्याच्या संसाराची असून दे किंवा क्रिकेटमधली असून दे, पार्टनरशिप जर चांगली झाली तर त्याचा शेवट गोड होतो. मित्रांनो लक्षात ठेवा. 6-4 क्रॅक जॅक बिस्किट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलेला आहे. पार्लेची खूप जुनी कंपनी आहे, 1980च्या दशकातील. चला मी विनंती करतोय, भरत पाटील, दयानंद पाटील, चला या तुम्ही इकडे या. नो मॅन्स लाईन मध्ये तिकडे चेंडू गेला होता. 2 धावा. भरत पाटील, महेंद्र पंडित, दयानंद पाटील, जे कोणी असतील इथे, भानुदास पाटील, सर्वांनी व्यासपीठावर या मी विनंती करतोय. मनोज पाटील आणि रवी यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये चहा येऊन दे. 5-1 एक सामना मी तुम्हाला सांगतो. मला आठवले संदीपजी म्हात्रे, राईचं ते मैदान. 6 चेंडूमध्ये 1 धाव असताना 5 विकेट घेऊन ओम ब्रह्मदेव क्रिकेट संघ जिंकला होता. बघा मी संदीप म्हात्रे याच्यानंतर एक मस्तपैकी गरमागरम टॉस होईल. टॉस का बॉस मध्ये कोण जिंकेल, टॉसचा बॉस कोण असेल ही वेळ सांगेल. 5 मिनिटाचा टी ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर मॅचला सुरुवात होईल. 4 चेंडू नक्कीच मला आठवण झाली स्वर्गीय भानुदास पाटील सरांची. कितीतरी वेळा 5 चेंडू आता